नमस्कार. फार्मा गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो काय प्रोटीन डिफिशियन्सी डिसऑर्डर आहेत जसं क्वाशिरकर आणि मॅरास्मस हे दोन्ही महत्त्वाचे आजार या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर क्वाशिरकर हा डिसीज वयाच्या 1 ते 4 वर्षापर्यंतच्या लहान मुलांमध्ये हा दिसून येतो. तर मॅरास्मस हा डिसीज 1 वर्षापर्यंतच्या किंवा 1 वर्षा आतच्या मुलामध्ये हा दिसून येतो. तर या ठिकाणी जे काय महत्त्वाचे जे काय त्याचे साइन अँड सिम्पटम्स काय असतील किंवा मग फीचर्स काय असतील, त्याचं मॅनेजमेंट कसं असणार आहे, ह्या सर्व गोष्टी दोन्ही डिसीजची या ठिकाणी आपण कम्पॅरेटिव्ह स्टडी करणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. बऱ्याच एक्झाममध्ये यावर क्वेश्चन विचारलेले आहेत. बरेच विद्यार्थी यावरती चुका करतात कारण की त्यांचं कन्फ्युजन होतं. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत क्वाशिरकर आणि मॅरास्मस हा दोन्ही डिसीज प्रोटीन डिफिशियन्सी डिसऑर्डर आहे. त्यामध्ये जे काय आपण पाहूयात क्वाशिरकर, तर हा क्वाशिरकर हा जनरली 1 ते 4 वर्ष वयाच्या मुलामध्ये हा डिसीज होतो. ओके, 1 ते 4 वर्ष वयाच्या. त्याचबरोबर इट इज अ फॉर्म ऑफ प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन मोस्टली इन द सेकंड इयर ऑफ लाईफ. जे काय लहान मुलं आहेत त्यांच्या वर्षाच्या 2ऱ्या वर्षापासून यांच्या ह्या क्वाशिरकर या डिसीजला सुरुवात होते. लक्षात घ्या, 2ऱ्या वर्षापासून, वयाच्या 2ऱ्या वर्षापासून हे जे काय क्वाशिरकर आहे हा लहान मुलामध्ये दिसून येतो. तो का होतो तर पहा, जेव्हा बाळाला आईचं दूध कमी भेटतं किंवा आईचं दूध त्याला मिळत नाही तेव्हा त्याला बाहेरचं दूध म्हणजे गाई म्हशीचं दूध दिलं जातं. कधी कधी ते गाई म्हशीचं सुद्धा दूध मिळत नाही आणि मग दूध न मिळाल्यामुळं त्याला बाहेरचं जे काय जेवण असेल किंवा जे काय प्रोटीन फूड असेल ते दिलं जातं. त्यामध्ये मग कमी प्रोटीन असतात आणि मग कमी प्रोटीन मिळाल्यामुळं बाळाची जी काय एनर्जी जी काय आहे ते एनर्जीची काय गरज आहे किंवा ऊर्जेची जी गरज आहे ते भागत नाही आणि मग त्याला काय होतं, प्रोटीन एनर्जी डिफिशियन्सी डिसीज होतो. त्यालाच आपण क्वाशिरकर असं म्हणतो. तर त्यामध्ये याचं जे काय फीचर आहे त्याच्यामध्ये लो प्रोटीन डाएट त्या बाळाला दिला जातो किंवा मिळतो आणि त्यामुळं काय होतं, त्याला प्रोटीन डिफिशियन्सी होते. ओके, त्याचबरोबर ते जर सिम्पटम जर पाहायचं झालं तर इडेमा, बाळाच्या शरीरावरती हातापाय सुजलेले असतात किंवा शरीरावरती सूज आलेली असते. त्याचबरोबर पिगमेंटेशन ऑफ हेअर अँड हेअर लॉस. त्याचबरोबर त्याचे जे काय केस आहेत, हेअर आहेत ते जास्त डार्क काळे नसतात, ते रेड किंवा ग्रे कलरचे असतात. त्याचबरोबर ते पातळ असतात आणि त्याचा केस गळती किंवा हेअर लॉस होत असतो. हा एक महत्त्वाचा साइन अँड सिम्पटम्स आहे क्वाशिरकरमध्ये. बाळाला म्हणजे काय गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिसऑर्डर होतात, जसं वॉमिटिंग, डायरिया होतो. जे कधी कधी जे खाल्लेलं त्याला पचत नाही, पचलं तर कधी त्याचं काय होतं, डायरिया होतो आणि डायरिया झाल्यामुळं त्याचं डिहायड्रेशन होतं. त्याचबरोबर हायपोग्लायसेमिया होतो. हा पण याचं महत्त्वाचे साइन अँड सिम्पटम्स आहेत. त्याचबरोबर बाळाला जेवण करू वाटत नाही, त्याला जेवणाची जी काय आवड आहे ते राहत नाही, जेवण नकोसं वाटतं, त्याला आपण अनोरेक्सिया पण म्हणूयात. ओके, हेपॅटोमॅगली, जे काय लिव्हर आहे, लिव्हरला सूज किंवा मग लिव्हरची साईज मोठी होते त्या हेपॅटोमॅगली या कंडिशनमध्ये. ओके, मेंटल चेंजेस होतात. हे सर्व बाळ आजारीच एक प्रकारचं म्हणूयात. प्रोटीन एनर्जी, प्रोटीन न मिळाल्यामुळं किंवा विटॅमिन्स न मिळाल्यामुळं त्याला जे काय डायरिया, डिसेंट्री असे आजार होतात. त्याचबरोबर त्याची जी काय मेंटल कंडिशन आहे ते व्यवस्थित राहत नाही, तो इतर मुलामध्ये मिसळत नाही, त्याला अपॅथी होते, तो निरुत्साही राहतो, त्याला कोणत्याही गोष्टीमध्ये रस राहत नाही, तो त्याच्याच दुनियेमध्ये राहतो. ओके, त्याचबरोबर त्याचे जे काय मसल आहेत, स्नायू आहेत, वीक असतात, मजबूत नसतात, स्ट्रॉंग नसतात. तर त्याला मसल विकनेससुद्धा किंवा मसल वेस्टिंगसुद्धा ह्या गोष्टी होतात. ह्या क्वाशिरकर या डिसीजचे जे काय महत्त्वाचे जे काय फीचर्स आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर जे काय पाहिलं आपण मित्रांनो की जे काय चाइल्ड आहे, जे मुलं आहे ते थिन नसतं, थोडं सुजलेलं असतं किंवा स्वेलिंग किंवा एडिमा असतं शरीरामध्ये त्याच्या. परंतु मॅरास्मस या डिसीजमध्ये बाळाचं जे काय शरीर आहे ते थिन झालेलं असतं किंवा मग आपण हाडकुळं झालेलं असं म्हणूयात. ओके, पतलं झालेलं असतं. त्याचबरोबर देर इज अ जनरलाइज्ड इडेमा. लक्षात घ्या, क्वाशिरकरचा जे काय महत्त्वाचं फीचर आहे जनरलाइज्ड इडेमा, ते मॅरास्मस या डिसीजमध्ये दिसत नाही आहे. ओके, द चाइल्ड इज मिसेरेबल अँड अपॅथिक विथ अ कॅरेक्टरिस्टिक मेविंग क्राय. आता बाबा इकडे लक्ष दे की जे काय या बाळाचा जे काय चेहरा आहे असा रडका किंवा मग
निरुत्साही असतो, मेविंग क्राय किंवा मून लाईक असतो, चंद्रासारखा मून लाईक. ओके, त्याचे जे काय पोट आहे असं फुगलेलं असतं, प्रोट्रुडिंग असतं, समोर आलेलं असतं. ओके, चेहरा तसा कसा असतो, निरुत्साही मेविंग क्रायसारखा असतो. ओके, त्याचबरोबर विथ अ कॅरेक्टरिस्टिक मेविंग क्राय, स्किन चेंजेस मे व्हॅरी फ्रॉम पिगमेंटेशन, थिकनिंग अँड क्रॅक. आता त्याची जी काय स्किन आहे, त्वचा आहे, त्या त्वचेवर कधी कधी पिगमेंट येतात, क्रॅक येतात, कधी कधी त्वचेचा रंग बदललेला असतो. हे पण महत्त्वाचं जे काय फीचर आहे क्वाशरकर डिसीजचं आहे. हिअर थिन अँड स्पेअर अँड कलर इज रेडिश ग्रे. लक्षात घ्या मित्रांनो, जे काय क्वाशरकर डिसीज असलेलं जे काय बाळ आहे ते 1 ते 4 वर्ष वयाचं असणार आणि त्याचे जे काही केस आहेत ते थिन असतात, जाड नसतात. त्याचबरोबर केस गळती होते आणि केसाचा कलर रेडिश किंवा ग्रे असतो. ओके, देअर मे बी अ अँग्युलर स्टोमॅटिटिस. तर त्याचा कधी कधी पोट दुखतं, त्याला आपण अँग्युलर स्टोमॅटिस म्हणतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये डायरिया कॉमन असतो. डायरिया झाल्यामुळं काय होऊ शकतो, डिहायड्रेशन होतं, हायपोग्लायसेमिया होतो. तर अशा प्रकारचे जे काही फीचर्स आहेत ह्या क्वाशरकर डिसीजचे आहेत. नेक्स्ट आपण पाहणार आहोत त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, ट्रीटमेंट कशी करायची क्वाशरकर डिसीजची. तर या ठिकाणी बघा, हा डिहायड्रेशन, वॉमिटिंग आणि डायरिया झाल्यामुळं काय होऊ शकतं, डिहायड्रेशन होतं. मग डिहायड्रेशन टाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, ORS किंवा इलेक्ट्रोलाइट द्यावं लागतील. त्याचबरोबर हायपोग्लायसेमिया ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला जे काय हायपोग्लायसेमिक एजंट किंवा जे काय शुगर लेवल इन्क्रीजिंग करणारे आपल्याला ड्रग द्यावं लागतील. त्यामुळे आपण त्याचं काय करू शकतो, डिहायड्रेशन आणि हायपोग्लायसेमिया ट्रीट करायचा. ओके, त्याचबरोबर जे काय फूड आहे, विटॅमिन आणि प्रोटीन रिच फूड सप्लाय करायचं अशा लेकरांना, बाळांना. त्याचबरोबर बाळाला न्यूट्रिशन जे काय सेंटर आहे त्या ठिकाणी त्याचं रिहॅबिलिटेशन करायचं, त्या ठिकाणी त्याची उपचार करायचा. जसं तुम्ही पाहिलं, जे काय आदिवासी एरिया आहेत अशा ठिकाणी जे काय अंगणवाडी असेल किंवा हॉस्पिटल असेल त्या ठिकाणामधून बाळांना जे की कुपोषित आहेत, मायरसमस किंवा क्वाशरकर या डिसीजनं अफेक्टेड आहेत अशा बाळांना या ठिकाणी जे काय विटॅमिन्स, प्रोटीन रिच फूड या ठिकाणी सप्लिमेंट, त्याचबरोबर इतर ड्रग सप्लिमेंट या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात. त्यांचे जे काय आरोग्य आहे ते सुधारण्याचा गव्हर्नमेंट प्रयत्न करतो. ओके, त्याचबरोबर याचं प्रिव्हेन्शन कसं करायचं या डिसीजचं, जे काय क्वाशरकर डिसीज आहे तो कसा प्रिव्हेंट करायचा, तर या ठिकाणी आपण पाहू शकतो. आई जी आहे तीच बाळाची काळजी घेत असते, म्हणून आईला काय करायचं, या डिसीजविषयी प्रशिक्षण द्यायचं, मार्गदर्शन करायचं, संपूर्ण माहिती द्यायची. त्याचबरोबर न्यूट्रिशनविषयी सुद्धा माहिती द्यायची. कोणतं न्यूट्रिशन किंवा कोणतं फूड घेतल्यामुळं कोणती न्यूट्रिशन भेटतात, प्रोटीन कशामधून मिळतात, विटॅमिन कशामधून मिळतात, विटॅमिन न मिळाल्यास कोणता डिसीज होतो, प्रोटीन न मिळाल्यास कोणता डिसीज होतो. ओके, मिनरल्स कशाला म्हणतात, या सगळ्या गोष्टी आहाराच्या बाबतीत या आईला माहिती द्यायची. मग आई काय करेल, बाळाच्या आवश्यकतेनुसार त्याला तसं फूड देईल आणि काय होईल, मग हे डिसीज आपल्याला टाळता येतील. त्यानंतर सप्लिमेंट ऑफ डाएट प्रोव्हाइड इन न्यूट्रिशन सेंटर लाईक ICDS. आता याची ICDS म्हणजे काय, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट आपण सर्व्हिस म्हणूयात. ओके, तर हे सेंटर असतात गव्हर्नमेंटचे, त्याच्या ठिकाणी बाळाचं काय करायचं, न्यूट्रिशन किंवा बाळाला त्या ठिकाणी पाठवायचं. इन्क्रीजिंग द यूज ऑफ लोकली अवेलेबल डाएट. आता कधी कधी काय करतात आई, लोकली जे काय अवेलेबल फूड असतात त्याच्यामध्येच मोठ्या प्रमाणात विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स असतात, तेच बाळाला ते देत नाहीत. त्यामुळं त्यांच्याकडे जे काय अवेलेबल फूड आहे, प्रोटीन रिच, विटॅमिन रिच, तेच बाळाला देण्याचं त्या ठिकाणी त्यांना ॲडवाईस करायचं. जसं इन द फॉर्म ऑफ लेग्युम्स, नट्स अँड सीड्स. आता काही डाळी आहेत किंवा मग नट्स आहेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात, ते आईला, बाळाला देण्यास काय करायचं, सजेस्ट करायचं, जेणेकरून काय करता येईल, हे डिसीज टाळता येतील. त्यानंतर जे काय महत्त्वाचा डिसीज आहे मॅरास्मस. आता मॅरास्मस डिसीज हा जनरली 1 वर्ष वयाच्या आजच्या मुलामध्ये हा डिसीज होतो. ओके, बघा पण इन्फंटमध्ये बिलो द 1 इयर, जे इन्फंट आहेत बिलो द 1 इयरचे त्या बाळामध्ये हा डिसीज होतो. ओके, द इन्सिडन्स ऑफ मॅरास्मस हाय वेन कम्पेअर टू क्वाशरकर. आता लक्षात घ्या, क्वाशरकरपेक्षा मॅरास्मसचा इन्सिडन्स जास्त आहे. म्हणजे जो काय मॅरास्मस डिसीज आहे क्वाशरकरपेक्षा जे काय बाळामध्ये जास्त प्रमाणात होतो. म्हणजे मॅरास्मसची जी काय संख्या आहे जास्त आहे ॲज कम्पेअर टू क्वाशरकर. ओके, म्हणजे मॅरास्मस हा डिसीज जास्त मुलामध्ये होतो. त्याचबरोबर इट ऑकर्स इन द सेकंड 6 मंथ ऑफ लाईफ. आता बघा,
क्वाशिरकर हा सेकंड इयर जे काय लाईफ आहे त्यापासून सुरुवात होते. तर या ठिकाणी मॅरेस्मस हा 6 महिन्यानंतर या ठिकाणी बाळामध्ये याचे लक्षणं दिसून येतात मॅरेस्मसचे. ओके, इट ऑकर ड्यू टू द डाएट व्हेरी लो इन बोथ प्रोटीन अँड कॅलरीज. जे काय मॅरेस्मस डिसीज आहे तो डिसीज जे काय प्रोटीन आणि कॅलरीजचं डिफिशियन्सी असणारा जो काय डाएट आहे तो खाल्ल्यामुळं किंवा तो घेतल्यामुळं होतो. म्हणजे या ठिकाणी बाळाला प्रोटीन आणि कॅलरीजची काय होते, डिफिशियन्सी होते, कमतरता होते. या ठिकाणी चाइल्ड इज अ वीन क्लिअरली फेड विथ व्हेरी डायल्यूट काउज मिल्क. आता या ठिकाणी काय होतं, बाळ जन्मल्याच्या नंतर 5-6 महिन्याच्या नंतर आईचं दूध मिळत नाही आणि मग त्याला काय होतं, बाहेरचा गाई म्हशीचं दूध दिलं जातं आणि ते काय असतं, पाणी टाकून डायल्यूट केलेलं असतं. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे किंवा जास्त प्रमाणात प्रोटीन नसतात, एनर्जी नसते आणि त्यामुळे काय होतं, बाळाला या ठिकाणी हा मॅरेस्मस डिसीज होतो. मदर मे गो टू वर्क लिव्हिंग द बेबी विथ ओल्ड ग्रँड मदर, सिस्टर ऑर नेबर्स. आता कधी कधी काय होतं, जे काय गरीब माता असतील किंवा शेतात काम करणारे शेतकऱ्याचे किंवा आदिवासी पाड्यावरील जे काय माता असतील त्या कामानिमित्त बाळाला आजी आजोबा किंवा मोठी बहीण किंवा शेजाऱ्याकडे ठेवून जातात आणि मग ते त्यांची बाळाची व्यवस्थित काळजी घेत नाहीत. जे काय बाहेरचं दूध असेल ते पण त्यांना व्यवस्थित मिळत नाही आणि मग बाळाला काय होतं, हा मॅरेस्मस डिसीज होतो. मग सो द चाइल्ड इज नॉट प्रॉपरली केअर्ड अँड फेड. ओके, डायल्यूट काउज मिल्क कधी मग काय होतं, त्याला डायल्यूट काउज मिल्क दिलं जातं. ओके, द मदर मे गो टू वर्क लिव्हिंग द बेबी विथ ओल्ड ग्रँडफादर्स. ओके, डायरिया ऑकर्स ड्यू टू प्रॉपर हायजीन. ओके, आता कधी काय होतं, ह्या बाळाला बाहेरचं दूध दिलं जातं, त्याची काळजी घेतली जात नाही किंवा बाहेरचं फूड दिलं जातं ते अनहायजेनिक असतं. त्यामुळं काय होतं, बाळाला डायरिया होतं. मग डायरिया झाल्याच्या नंतर काय होतं, डिहायड्रेशन होतं. ओके, सिम्पटम जर पाहिजे झालं या डिसीजचे तर सिव्हिअर मसल वेस्टिंग, बाळाचे मसल असे वीक झालेले असतात, कोणत्याही प्रकारच्या मसलची ग्रोथ नसते. रिसिव्हर रिटार्डेशन ऑफ ग्रोथ, बाळाची वाढ खुंटलेली असते, कोणत्याही प्रकारची ग्रोथ होत नाही. त्याचबरोबर थिनिंग ऑफ लिम्स, हातपाय असे हाडकळे पातळ झालेले असतात. ओके, लिम्ब जे आहेत हातपाय आहेत. नंतर चेंज इन हेअर टेक्स्ट्रक्चर, डायरिया, फॅट लॉस इटीसी. त्याच्या पोटावरती अंगावरती कोणत्या प्रकारचा फॅट नसतो, चरबी नसते. अशा प्रकारचे हे मॅरेस्मसचे काय सिम्पटम्स आहेत. ट्रीटमेंट जर पाहिजे झालं त्या ठिकाणी बाळाला ॲडिक्वेट प्रोटीन अलॉंग विथ ट्रीटिंग रूट काऊज ऑफ डिसीज. ओके, प्रोटीन देऊन जे काय काऊज आहे, कारण आहे या मॅरेस्मस होण्याचं, ते कारण दूर करण्याचं काम ह्या ट्रीटमेंटमध्ये केलं जावं. त्यामुळे त्याचे काय होईल, चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट होईल. जर याचे फीचर जर पाहिजे झाले मॅरेस्मस डिसीजचे तर ह्या ठिकाणी बाबा इकडे लक्ष दे, तू इकडे लक्ष देत नाही त्यानंतर मग म्हणतो की समजलं नाही आहे. ओके, काय की द चाइल्ड इज व्हेरी थिन विथ नो सबक्युटेनस फॅट. आता बघा परत मी एकदा सांगतो की फीचर्समध्ये काय, बाळाच्या शरीरावर कोणत्या प्रकारचं किंवा त्याच्या स्किनमध्ये फॅट नसतं, लो फॅट असतो. मसल आर सिव्हरली वेस्टेड, म्हणजे वीक असतात, स्ट्रॉंग नसतात. मसल काय आहेत, त्याची चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेली नसते. हेड इज लार्ज फॉर द बॉडी. आता शरीरापेक्षा हेडच मोठं असतं या ठिकाणी, लक्षात घ्या. सांगाडा आहे याच्यामध्ये, जे काय हाडाचं सांगाडा आहे आणि फक्त डोकंच मोठं दिसतं, हे मॅरेस्मसचं काय सिम्पटम्स आहे. याच्यामध्ये काय होतं, क्वाशिरकरमध्ये डोकं आणि संपूर्ण शरीर पोट पुढं आलेलं असतं याच्यामध्ये क्वाशिरकरमध्ये. तर यामध्ये मॅरेस्मसमध्ये काय असतं, संपूर्ण बॉडी काय हाडाचं सांगाडा झालेली असते, पोट मध्ये गेलेलं असतं मॅरेस्मसमध्ये आणि फक्त डोकंच मोठं दिसतं. ओके, रिप्स आर प्रोट्रुडिंग अँड अबडॉमेन इज डिस्टेंडेड. म्हणजे लक्षात घ्या, डिस्टेंडेड म्हणजे काय, अबडोमेन पोट काय झालेलं असतं, मध्ये गेलेलं असतं किंवा आपण त्याला म्हणूयात पोट हाडाचं फासळ्या दिसतात, फक्त पोट थोडं मोठं थोडे झालेले असते. लिम्स लुक लाईक स्टिक अँड बुटक आर बॉगी. ओके, त्याचे जे काय बुटक आहे, जे काय अॅनसचा पार्ट आहे किंवा आपण सिटिंग जे काय एरिया आहे त्याला आपण ते बॉगी लाईक दिसतं. त्याचबरोबर त्याचे लिम्स काय स्टिकसारखे दिसतात, हातपाय काय करतात, काठीसारखे किंवा काड्यासारखे दिसतात त्या मॅरेस्मसमध्ये. अनलाईक क्वाशिरकर देर इज नो इडेमा अँड हेअर चेंजेस. आता हा महत्त्वाचा याच्यामधला पॉईंट आहे की क्वाशिरकर सारखा याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा इडिमा नाही आणि हेअर लॉस किंवा हेअरचे जे काय चेंजेस आहेत ह्या डिसीजमध्ये होत नाहीत. हा महत्त्वाचा याच्यामधला काय आहे पॉईंट आहे. वेट ऑफ द चाइल्ड इज रिड्यूस्ड बिलो 60%. जर आजार झाल्याच्या नंतर बाळाचं वजन 60% कमी होतं.
जर त्याचं सुरुवातीला समजा 10 वजन असेल तर नंतर 4च वर्ष किलो वजन राहील. ओके. वेट ऑफ द चाइल्ड इज रिड्यूस्ड 60%. देर इज अ डायरिया, डिहायड्रेशन अँड विटॅमिन डिफिशियन्सी. तर मॅरास्मसमध्ये डायरिया, डिसेंट्री होतं, त्याचबरोबर डिहायड्रेशन होतं आणि विटॅमिन डिफिशियन्सी होते. ओके. तर त्याचबरोबर जे का डायरिया कशामुळे होतं, पुअर हायजीनमुळे होतं. त्यानंतर मॅनेजमेंट जर पाहायचं झालं या डिसीजचा मॅनेजमेंट, तर मॅनेजमेंट ऑफ मॅरास्मस इज सेम ॲज फॉर क्वाशिरकर. ओके. जी काय मॅनेजमेंट आहे सेम क्वाशिरकर सारखं आहे. बाळाला प्रोटीन रिच फूड द्यायचं, त्याचं रिहॅबिलिटेशन करायचं. ओके. त्याला सेंटरमध्ये पुढं न्यूट्रिशन सेंटरमध्ये त्या बाळाला हे करायचं, ठेवायचं. हे सेम मॅरास्मस क्वाशिरकर सारख्याचं मॅनेजमेंट आहे. प्रिव्हेन्शन जर पाहायचं असेल तर काय करावं लागणार आहे, फॅमिली प्लॅनिंग महत्त्वाचे. कधी कधी काय होतं, एखाद्या फॅमिलीला किंवा कपलला एकापेक्षा जास्त मुलं असतात आणि आर्थिक परिस्थिती किंवा जी काय घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळं ते सर्वच मुलांना चांगल्या प्रकारचं फूड किंवा आपण त्याला म्हणू डाईट ते देऊ शकत नाहीत आणि त्यामुळं सुद्धा हा लहान लेकरांमध्ये काय होऊ शकतो, आजार होऊ शकतो. त्याचबरोबर इम्युनायझेशन करणं गरजेचं आहे लहान लेकरांचं. जे काय व्हॅक्सिन्स असतील विविध प्रकारच्या किंवा विविध रोगासाठी जे काय लसीकरण आहे ते पण करणं गरजेचं आहे. तरच आपण काय करू शकतो, हे जे काय मॅरास्मस सारखे डिसीज आपण प्रिव्हेंट करू शकतो. त्यानंतर आहे एनकरेजिंग ब्रेस्ट फिडिंग. आता काय काय आई किंवा मदर जे असतात त्यांना दूध असूनही ते बाळांना पाजत नाहीत किंवा दूध नसलेले व्यक्ती बाहेरचं दूध देतात, परंतु या ठिकाणी आईला बाळाचं दूध पाजण्यासाठी इन्करेज किंवा त्यांना प्रमोट करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आईचं दूध बाळाला पाजणं किती महत्त्वाचं आहे हे लोकांना पटवून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अटेंडिंग मॅटर्निटी अँड चाइल्ड हेल्थ क्लिनिक ॲज ऑल्सो ICDS सेंटर. ओके. आता ICDS सेंटर मी याच्या अगोदर बी सांगितलं होतं की इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, त्याला ICDS सेंटर म्हणूयात. तर अशा प्रकारे आपण जे काय महत्त्वाचे जे काय डिसीज आहेत, प्रोटीन डिफिशियन्सी डिसऑर्डर, तर ते कोणते आहेत बाबा, ते आहेत क्वाशिरकर आणि मॅरास्मस. तर या ठिकाणी परत आपण इमेजच्या मार्फत पाहूया की बघा हा काय, हा क्वाशिरकर. बाबा इकडे लक्ष दे, हा काय, हा क्वाशिरकर. ओके. आणि हा काय आहे, मॅरास्मस. तर इकडे बघ पिंट्या, आता या मॅरास्मसमध्ये काय होतं की हे जे काय हाडाच्या फासळ्या आहेत, त्या फासळ्या आहेत हे किंवा छातीचे जे काय पिंजरा आहे त्याचे जे काय हाडं आहेत, फासळे आहेत, रिब्स आहेत, त्याला अशा दिसायल्यात, म्हणजे त्याच्यावर काही मांस नाही आहेत. पोट थोडं सुजलेलं दिसायला येतं, डिस्टेन्सिंग दिसायले. ओके. त्याचबरोबर हात पायाचे काय झालेले स्टिक दिसायले मॅरास्मसमध्ये काड्यासारखे. ओके. ओके. हात पाय. ओके. इथे हेअर लॉस दिसायला का नाही, हेअर आहेत म्हणजे हेअरमध्ये काही चेंज नाही. ओके. ओके. डोळे पण मधात गेलेले दिसायलेत. ओके. म्हणजे या ठिकाणी काय झालं, प्रोटीन डिफिशियन्सी डिसऑर्डर झालं आहे. बट क्वाशिरकरमध्ये काय झालं बघा, एडेमा, हातपाय सुजलेले दिसलेत. बाबा इकडे लक्ष दे, काय झालं आहे, हातपाय सुजलेले दिसत, पोट असं समोर आलेलं दिसायलं. ओके. ओके. त्याचबरोबर चेहरा कसा दिसायला, मेविंग क्राय, चंद्रासारखा बघा, गोल घुमट दिसायला आहे. त्याचबरोबर ते कसा दिसायला, निस्तेज, हॅपी आहे का ते बाळ, नाही आहे. त्याचबरोबर हेअर कसे दिसायलेत बाबा, हेअर असे कमी दिसायलेत, पूर्ण दिसायलेत का, नाही आहे. त्याचबरोबर हेअरचा कलर कसा असणार आहे, रेडिश ग्रे. ते हे क्वाशिरकर आणि मॅरास्मसचे काय आहेत, साइन अँड सिम्पटम्स आहेत. ओके. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर यावरती बऱ्याच एक्झामला क्वेश्चन आलेले असते. मग CGHS असो, DHS असो किंवा ISIC असो किंवा आता डिप्लोमा फार्मसी एक्झिट एक्झामसाठी, सगळ्याच एक्झामसाठी हा चॅप्टर महत्त्वाचा आहे. त्यामुळं हा चॅप्टर परत एकदा तुम्ही व्हिडिओ पहा आणि याच्यामधून सुद्धा टेक्स्टबुक्समधून सुद्धा याचा तयारी करा. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण जे काय फार्मासिस्ट किंवा फार्मसी रिलेटेड जे काय विविध एक्झाम आहेत त्यांच्या प्रिपरेशनसाठी आपल्या चॅनलवरती आपण मेंबरशिप प्रोग्राम या ठिकाणी चालू केलेला आहे. जे काय आपलं सबस्क्राईब बटन आहे त्याच्या बाजूला एक जॉईन बटन आहे. त्या जॉईन बटनला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला मेंबरशिपचे जे काय ऑप्शन मिळेल त्यावरती तुम्ही क्लिक करून आपल्या मेंबरशिप प्रोग्रामला जॉईन करू शकता. अत्यंत कमी फीसमध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, MCQ जे काही क्वेश्चन असतील महत्त्वाचे प्रिव्हियस इयरचे विविध एक्झाममध्ये विचारलेले, त्यावरती आपण लेक्चर घेत आहोत. ते सर्व गोष्टी तुम्हाला त्या
मेंबरशिपमध्ये मिळणार आहे. जे लोक मेंबरशिप स्वीकारणार नाहीत त्यांना ते स्पेशल व्हिडिओ मिळणार नाहीत. त्यामुळं अत्यंत कमी फीसमध्ये आपण ती सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिली. त्या संधीचा फायदा घ्या. आणि तसेच फार्मसी आणि नर्सिंग रिलेटेड जे काय अपडेट असेल, त्याचबरोबर जे काय महाराष्ट्र शासन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काय आरोग्य विभागातील जे काय स्पर्धा परीक्षा असतील किंवा मग भरती असेल, तर त्या सर्वांचे अपडेट किंवा त्याची प्रिपरेशन कसं करावं त्या सर्व गोष्टी आपण या चॅनलवरती अपडेट करत असतो. त्यामुळे या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून सपोर्ट करा. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.